नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलमध्ये भक्ती संबंधित कथा, कहाणी, भक्तिगीते, भजन ऐकायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री जगन्नाथ चरित्रामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री जगन्नाथाय नमः. गणराया शिवसुता आता जोडूनी दोन्ही हाता, अमंगलाची नको वार्ता, मंगलमूर्ती मोरया. श्री ब्रह्मा चतुर्भुज, चार वेद निर्मित, चार युगे कल्पुनी त्यात, सत्य त्रेता द्वापार कली. सांप्रत कली युगात अनाचार वाढे नित्य, सदाचारी अवमानित क्षणोक्षणी होतसे. लोक अवघे संभ्रमित, परितयाना कशाची खंत, सदैव विषय सेवनी रत, दंभ ढोगाने राहती. या सर्व कोलाहलात कैसे जावे मोक्षाप्रत, उमामहेशासी विचारित अति कुतूहल वृत्तीने. श्री महादेव उपदेशिले, सद्गुरूचे महत्व वर्णिले, त्याचे श्रेष्ठत्व पाहिजे जाणले. गुरु हाची तारक. गुरुची सेवा करिता, भक्ती नाम जप करिता, चित्त वृत्ती शुद्ध होता, अत्यानंद मिळे मानवा. श्री जगन्नाथाचे चरण स्मरोनी व्हावे लीन, त्याचे चरित्र वर्णन सावचित्त ऐकावे. भांदेवाडा येथील बाबाच्या चुलत घराण्यातील धानोरकर कुटुंबातील भालचंद्र बाबा होते. त्यांनाही होते आत्मज्ञान. मांगरूळला वास्तव करून दाखविली सत्वत्वाची खूण श्री भालचंद्र बाबांनी. जगन्नाथ लहान असता चुलत बंधूकडे जाता मागत नव्हते स्वतःकरिता तहान भूक लागल्यावर. तू पाणी पीत नाही का, तुला भूक नाही का, विचारिती अन्य लोका तहान भूक लागता. जगन्नाथाची वहिनी सीताबाई मनोनी दीर्घ आजाळ होऊनी वेदनानी तळमळे. पांडुरंग बुचे हतबल, उपचारा येईना फल, त्यात परिस्थिती दुर्बल, शरण आला बाबांना. भराटीची कोवळा पाला बाबांनी खलबत्त्यात काढला, त्याच्या गोळ्या करून तिला खावयास सांगितले. असे सवे आणला अंगारा, खाटेभोवती टाकूनी जरा, आणि जोडूनी दोन्ही करा, प्रार्थिले ईश्वराशी. हळूहळू फरक पडला सीताबहिणीच्या प्रकृतीला, आराम वाटू लागला. महिन्यात झाली पूर्वरत. आपल्या पुतण्या समवेत बाबा गेले शेतात. आता मांडवावरी नितांत बसा म्हणाला रामदास. त्यांच्याकडे भली मोठी गाय होती मारकुटी. रामदास धावे तिच्या पाठी, शेतात वासरू ओरडे. जगन्नाथाकडे पाहत गाय आली ओरडत. जगन्नाथाच्या हातात धांडा एक ज्वारीचा. तोच धांडा उचलून गायीच्या डोक्यास लावून तिला केले अतिलीन. गाय गरीब जाहली. हा प्रकार ज्यांनी पाहिला त्या ठिकाणी आश्चर्य व्यक्त करून जगन्नाथा नमन केले. रामदासाचा सूत रमेश सदैव धर्मरत, सदैव मंदिरात व्यस्त धार्मिक कार्यात राहतो. रमेश रोगाने त्रस्त, अनेकदा झाला ग्रस्त. मलेरिया, किडनी रोगाप्रत त्याचे उपचार चालले. चंद्रपूरचे निष्णात डॉक्टर वरून थकले उपचार, त्यात घरी दारिद्र्य फार. रामदास निराशेने ग्रासले. आता फक्त परमेश्वर याला वाचवू शकणार, श्रद्धेने काम होणार ऐसे संकला वाटली. जगन्नाथ हाच आधार, तो ना दगा देणार, त्यावर विश्वास फार रामदासाचा होता. जगन्नाथासी विनवणी करुणाभावे करोनी, मी सेवा करीतो प्रतिदिनी, तुम्हीच वाचवा म्हणे. आर्तस्वराने आळवून अंगारा टाकला उतरून, म्हणे याचे जीवन समर्पित तुम्हा असे. ऐसे काही दिवस अखंड केले सेवेत. काही दिवसांनी सावकाश प्रकृती ठीक होई त्याची. तसेच रमेशच्या पत्नीला भला मोठा साप दिसला. कपाटात दडलेला शंकराचे रूप ते. पांडुरंग भुसेच्या कुटुंबावरील कृपादृष्टी बाबांची खरी. दुःख आपदा निवारल्यावरी सदा सुखी तो होई. वयाच्या 10 पर्यंत महादेव भाऊ समवेत श्री जगन्नाथ राहत सेवा करीती अहोरात्र. जगन्नाथ अपरात्री उठावया, डबे पिंप बडवायचा, रात्री झोपू न द्यायचा महादेव भाऊसी. परंतु त्यांनी कधीही वाईट मानले नाही, तक्रारही केली नाही. त्रास अवघा सोसला. तुकाराम नोकरीस लागला. तोच आठवण झाली त्याला. पंढरपुरास आईला घेऊन होते जायचे. रेल्वे प्रवास करण्याचा कुणास अनुभव नसायचा. पारवता तुकारामांचा प्रवास सुरू झाला. अगोदर काझीपेठला, तेथून पंढरपूरला. गाडी बदलून घेण्याला तुकाराम विसरले. मद्रासच्या गाडीत बसून काझीपेठला न उतरून तुकाराम पुरता भांबावून गेला होता भक्त हो. कपडे विक्याच्या वेशात बाबा प्रगटले डब्यात. सांगती तुकारामाप्रत निगोंडा स्टेशनास उतरावे.
निकोंडा स्टेशनला उतरून पुन्हा काझीपेठ गाठून तेथून पंढरपुरा लागून दोघांसी धाडले. पंढरपुरी जाऊनी तेथे नवस फेडूनी पार्वता आई परतून आली आपल्या गावासी. मंजुळा मिलमिले नावाची चुलत बहीण बाबांची ती मदत करायची नेहमी आपल्या काकूंना. बाबांना लहानपणी ती स्थान घालूली बालका वस्त्र नेसूनी जेऊ खाऊ घालायची. यास्तव सेवा स्मरूनी तिला आशीर्वाद देऊनी सुखी समृद्धी करूनी तिचे पांग फेडले. दादा पाटील धानोरकर श्रद्धावान होते फार. पूजा अर्चना करणार सर्व आदरे पाहती. दादांची कन्या विमल हिला 15व्या वर्षी त्रास झाला. मिरगीच्या झटक्याचा बळावला रोग तिला त्यावेळी. तात्पुरते करीती उपचार परीतीना जुमावणार तोंडाला फेस येणार हे होते ठरलेले. दादा पाटलांची बाबांची भाषा वापरून आर्जवांची म्हणाले काही उपायांची करा तजवीज यावरी. एके दिवशी मध्यरात्री बाबा जोराने ओरडती अति जोराने वाजवती पाटलांच्या दाराला. बाबा पाटलास म्हणाले पिशाच आहे पळाले ज्याने होते झपाटले या तुमच्या पोरीला. विमलेल्या कधीही नंतर फीट आली नाही. त्यानंतर सर्व काही दूर पडती संकटे. कौसल्या मिलमिले नावाची जगन्नाथाची होती भाची. जन्मांत होती डोळ्यांची अपार श्रद्धा बाबांवरी. शिक्षण विशारद पर्यंत दिल्ली आणि नागपुरात निष्णांत होती. गायनात भजन म्हणायची सुस्वरे. ती अत्यंत दीनपणे बाबांना करी विनवणे तुमच्या दारात स्थान देणे एवढे करावे म्हणत असे. पुढे काही वर्षात बाबा झाल्यावरी समाधीस्थ अवघ्या एका आठवड्यात तिनेही प्राण सोडला. बाबांच्या समाधीलगत तिची समाधी झाली. स्थित संत सेवेचे फल प्राप्त झाले होते. श्रोते हो, ज्या ग्रामीण भागात जगन्नाथ होते राहत तेथील स्थिती अत्यंत दारुण होती त्यावेळी. आर्थिक स्थिती हलाखीची, सोय नसे शिक्षणाची, तशी दुर्दशा, शेतीची, कष्टमय जीवन फार. एकत्रित कुटुंबात अनेक लोक राहत मनी संतोष ठेवीत चित्ती नसे उद्वेन. स्वार्थीपणाचे नाव नाही, द्वंद्व मत्सरही नाही, अखंड प्रेम हृदयी राही एकमेकाप्रती हो. श्रोते अत्यंत दारिद्र्यात ईशा नव्हती चित्तात. खर्च भागविणारे दुरापास्त तरी शांत प्रपंच. परस्पर सहकार्याने उदार मोकळ्या मनाने प्रेम आणि आदराने बंधुत्व भाव जपायाची. घरात परस्पराप्रत आदराभाव असे वसत मान मर्यादा राखीत आयुष्याचा गाडा चाले. धानोरकर कुटुंबात जगन्नाथवरी प्रेम करीत ते तर विदेही संत परिमर्जी त्यांची राखत. पांडुरंग महादेव चंद्रभान या चुलत बंधू सवेत राहून परकेपणा त्यागून सन्मान मोठ्याचा करीती. चांगल्या संस्कारासाठी काही शिक्षणाची गरज नाही, सत्ता आणि संपत्तीची दुय्यम ठरते त्यापुढे. तैसेची गुन्हेगारीची जननी दारिद्र्य नसते ठेवा मनी, घरचे कुसंस्कार म्हणून गुन्हेगार जन्मती. श्रोते, सध्याच्या काळात अनाचार असे माजत लोक असती आसक्त सुखसोयींनी झालेले. गरीब ब्राह्मण सुद्याम्यावरी प्रेम भगवंताचे भारी, प्रेमेला भुकेला मुरारी हेच धर्म सांगतो. चंद्रभानचा फाटका सदरा म्हणे मारुतीस वाहतो जरा, कारण तो उघडा बरा दिसत नाही डोळ्यांना. पाहुण्यांना तूप वाढती, कढी सवे, पुरणपोळी खाती, खंत कोणता तीच नव्हती, दुःख इतरांचे पहावेना. कोढोणी गावाभित्री आपल्या चुलत बंधूचे घरी मुक्कामास राहिले स्वारी श्री जगन्नाथ बाबांची. भला मोठा सर्प रात्री खाटेवरती येऊन उतरी, बैलांना 2 बालकांवरी ही शोभा आणि कमलाकर. संकट वाटे भयंकर आले त्या बालकांवर, सापाला त्या मारण्यात तेवढ्यात लुप्त होई तो. खरे तर जगन्नाथांनी सावध करण्या लागून लीला केली जाणूनी कोडे उलटले पहाटसे. कोंबडीस उद्देशून बाबा बोलून हसले, मला मारण्या लागून माणसे आणली होती ना. संदर्भ अशा कृतीचे एवढेच लावायाचे सर्परूप धारण करण्याचे कौशल्य बाबा जाणती. 1975 शेगावीच्या शेतात संततधार पावसात रुधाजी शोधती बैलांना. मुसळधार पडे पाऊस. दुपारच्या समयाला जनावरे घेऊन जाण्यास पुरामुळे शक्य नसे. पाणी साचले भोवताली. छत्री हवेत उडून गेली. समोरची वाट हरवली. काय करावे सुचेना. तोच रस्त्याच्या समीप भला मोठा दिसे सर्प. ते पाहून आपोआप त्राण गळे पायाची. एक पाऊल टाकीत कशीबशी वाट काढीत देवाडकराच्या शेतापर्यंत रुद्राजी येऊन पोहोचले. तोच रस्त्याच्या समी भला मोठा दिसे सर्प. ते पाहून आपोआप त्राण गळे पायांचे. त्याही स्थितीत जनावरांचे नाल्यातून बाहेर काढताना बळ एकवटून चालताना थकल्यासारखे वाटले. मग सोडून बैल तसेच दरेकराच्या झोपडी नजीक येण्यास निघे. आपसूक वाटले तेथे असती बाबा. खूप वेळपर्यंत भर पावसात होते भिजत, अंग थरथर कापत रुद्राजी शोधती बाबांना. शेकोटीजवळ काही लोक घेत बसले होते. शेख रुद्राजी थांबती. एक क्षण एक
अंग शेकता बरे वाटे. वृद्धाजी विचारती लोकाप्रत असती कोठे जगन्नाथ. लोक सांगती उंबर घाटात नदी किनारी बाबा असती. पश्चिम पूर्व निर्गुंडा वाहे तिच्या तीरावरी वेगाव आहे. एक मोठा नालाही वाहे वेगाव जवळी संगम. तुलसी वृंदावन मंदिरी वसले संगमी काठावर. शेजारी उंबर घाटावर दत्तप्रभूचा वास असे. दोन स्त्रियांनी बाबांसारख्या अडकल्या पुरात होत्या. भक्तांनी ओढून त्या नेले सुरक्षित जागेवरी. नदी नाला एक झाले. पाणीच पाणी दिसू लागले. बाबा कोठेही ना दिसले. शोधून थकले सारेच. शेवटी एका उंचट्यावर भक्तांना दिसले गुरुवर. पावला शिवे नीर अवतीभवती जलमय. भक्त म्हणती जगन्नाथा उंचावरी चला आता. पुराचे पाणी वाढता प्राण संकट ओढवेल. दमनीचा बैल जुंपले. बाबांना दमनीत बसवले. दोघे जण सोबत बसले जगन्नाथ शेजारी. पूर अतिभयंकर आता वाहून जाणार. आपण सगळे यावर कोणाचाही उपाय नसे. परी जगन्नाथाची आज्ञा केली. दमनी तरंगू लागली. बैलजोडी पोहू लागली दूर अंतरापर्यंत. दोघांपैकी एकाला बाबांनी आदेश दिला पुरात उडी मारण्याला. तोही असे तत्पर. जय जगन्नाथ म्हणून अंग दिले झोकुनी. सहजपणे पोहून बैल तीरी जात असे. पूर महाभयंकर आता वाहून जाणार. हे सगळे यावर कोणाचा इलाज नसे. परी जगन्नाथांनी आज्ञा केली. दमनी तरंगू लागली. बैलजोडी पोहू लागली दूर अंतरापर्यंत. दुधाजीच्या शेताजवळी आपोआप दमनी आली. झोपडी जवळी उतरली. मंडळी हातली सुखरूप. शेकोटी जवळी बसून ईश्वराचे आभार मानून जगन्नाथाचे सामर्थ्य वर्णन करू लागले सर्वही. जनावरी माणसाचे प्राण महापुरात वाचले म्हणून निश्वास सोडती सर्वजण जगन्नाथाचे गुण गाती. अहिल्याबाई धानोरकरला गर्भाशयाचा कर्करोग झाला. तिला नेले नागपुरात उपचारा करणी. उपचारा 13 तासाचा रोगावर होता करायचा. एकही थेंब पाण्याचा देता येईना त्यामुळे. अहिल्याबाई अवतरीत बाबांचे नाम जपत शस्त्रक्रिया संपेपर्यंत चैन पडेना कोणास. शस्त्रक्रिया झाल्यावर पाणी पाजण्या हुंकार डॉक्टरांनी दिल्यावर आश्चर्य घडे त्यावेळी. मजनिद्रेस पाणी पाजले बाबांनी येऊन. चांगले मी नाही तहानले न्या हे पाणी परत. बाबांच्या आशीर्वादाने बरे झाले जीव घेवे. कर्करोगाचे दुखणे पूर्ववत होती त्या. अपंग चंदू भाऊला होता ध्यास लागला. कुटुंब अशिक्षित करण्याला अहोरात्र सेवा करी. श्रोते त्यात कुटुंबाला कुणीही ना अशिक्षित उच्च विद्या विभूषित सर्वजण झाले. प्रयत्नाची करावी पराकाष्ठा. ईश्वरावरी ठेवावी निष्ठा. कमी लेखू नये कष्टा. संत कृपा असावी. नंदनवन फुलविण्याची सद्गुणाच्या सिंचनासी करावे लागते अहर्निशी. हे ठेवावे ध्यानात. वेडेवाकडे वागत दोष देता भगवंता. शांतता नसे चित्ता. भाग्य कैसे उजळेल. सावधान व्हावे यासाठी काळ लागला आहे पाठी. यासाठीच उठाउठी पश्चाताप करू नये. श्री जगन्नाथ प्रेरणा देती सावध करण्या लोकांप्रती. सदाचार आणि नीती सर्वश्रेष्ठ मार्ग असे. इति दास सूत विचरित श्री जगन्नाथ चरित्रामृत संकटाचा नाश हो. चत्रोध्याय हा. श्री जगन्नाथाय नमः.